मेट्रो रेल्वेच्या भूमिगत वाहनतळ आंदोलनाच्या वादामुळे रखडलेल्या नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी आता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वास्तू सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे। वर्ध्यातून एका वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेणाऱ्या चंद्रपूरच्या 22 वर्षीय आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केली आहे। भंडारा आणि पवनी येथील वैनगंगा नदीवरील पुलांवर गेल्या 20 महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। इन्सेंटिव्ह बंद केल्याने आणि वाहतूक भाडे न वाढवल्याने राईस मिलर्सनी धान उचलण्यास नकार दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील 28 लाख क्विंटल रब्बी धानाची भरडाई रखडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वढोली गावात नव्याने सुरू झालेल्या देशी दारू दुकानाविरोधात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले, तर चिमूरमधील वादग्रस्त बियर बारचा परवाना कायमचा रद्द झाल्याने महिलांनी पोलिसांचे आभार मानले।